नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 505वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. मी बाहेरून आलो आणि माझा मूड छान असला तर हिला वाटतं की मी कोणत्या तरी मुलीला भेटून आलेलो आहे. तर डॉक्टर मला हिच्यासाठी अशी गोळी द्या की ती घेतल्यावर तिला वाटेल की माझा मूड अजून खराबच आहे. मी बाहेरून आलो आणि माझा मूड छान असला तर हिला वाटतं की मी कोणत्या तरी मुलीला भेटून आलेलो आहे. तर डॉक्टर मला हिच्यासाठी अशी गोळी द्या की ती घेतल्यावर हिला वाटेल की माझा मूड अजून खराबच आहे. दुसरी कविता आहे. आई मुलीला म्हणाली, ऑफिसला जायच्या आत एवढी भांडी घासून टाकशील का? मुलगी म्हणाली, मला आत्ता वेळ नाही, खूप कामं आहेत, हे सगळं तू संध्याकाळी सांगशील का? आई म्हणाली, सकाळपासून तू काहीच घेतलं नाहीस, निदान एक कप कॉफी तरी घेऊन जाशील का? मुलगी म्हणाली, नको नको, ती घेतली तर मग ऑफिसमध्ये मला दुपारी झोप लागेल का? आई मुलीला म्हणाली, ऑफिसला जायच्या आत एवढी भांडी घासून टाकशील का? मुलगी म्हणाली, मला आत्ता वेळ नाही, खूप कामं आहेत, हे सगळं तू संध्याकाळी सांगशील का? आई म्हणाली, सकाळपासून तू काहीच घेतलं नाहीस, निदान एक कप कॉफी तरी घेऊन जाशील का? मुलगी म्हणाली, नको नको, ती घेतली तर मग ऑफिसमध्ये मला दुपारी झोप लागेल का? तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 39वा भाग. खोट्याला खरे समजले तर बुद्धिभ्रष्ट होतात, यालाच साऱ्या ग्रंथांमध्ये अज्ञान असे म्हणतात. खोट्याला खरे समजले तर बुद्धिभ्रष्ट होतात, यालाच साऱ्या ग्रंथांमध्ये अज्ञान असे म्हणतात. आत्मा नाही शरीरच आहे असे धरून चालतात, मीच सारे करतो यावर मग विश्वास करतात. आत्मा नाही शरीरच आहे असे धरून चालतात, मीच सारे करतो यावर मग विश्वास करतात. संसार सागरामध्ये घटना सर्व तऱ्हेच्या घडतात, वर खाली डावे उजवे सतत होत राहतात. संसार सागरामध्ये घटना सर्व तऱ्हेच्या घडतात, वर खाली डावे उजवे सतत होत राहतात. सुख होते, दुःख होते, अमृत वाटते, विष वाटते, असल्या अनुभवांच्या मध्ये सगळे बुडून जातात. सुख होते, दुःख होते, अमृत वाटते, विष वाटते, असल्या अनुभवांच्या मध्ये सगळे बुडून जातात. राग येणे, चीड येणे, सूडही घेणे होते, भावनांच्या कल्लोळाने सारे काही होते. राग येणे, चीड येणे, सूडही घेणे होते, भावनांच्या कल्लोळाने सारे काही होते. व्यक्तीच करतो सारे अशी दृढ भावना असते, स्वतःच्या कर्तृत्वानेच वाटते सारे होत असते.
व्यक्तीच करतो सारे अशी दृढ भावना असते. स्वतःच्या कर्तृत्वानेच वाटते सारे होत असते. या कृत्यांना चांगले वाईट नाव दिले जाते. कशाला सुख कशाला दुःख लेबल लावले जाते. त्या कृत्यांना चांगले वाईट नाव दिले जाते. कशाला सुख कशाला दुःख लेबल लावले जाते. सूर्यकिरणांच्या मुळेच पाणी वाफ बनून जाते. ढग बनून ते सूर्यालाही झाकून टाकीते. सूर्यकिरणांच्या मुळेच पाणी वाफ बनून जाते. ढग बनून ते सूर्यालाही झाकून टाकीते. त्याचप्रमाणे आत्म्यापासून अहंकार बनतो आणि आत्म्यालाच तो झाकून टाकीतो. त्याचप्रमाणे आत्म्यापासून अहंकार बनतो आणि आत्म्यालाच तो झाकून टाकीतो. ढग गेले की सूर्य सुद्धा पुन्हा एकदा दिसतो. अहंकार गेला की आत्मा देखील दिसू लागतो. ढग गेले की सूर्य सुद्धा पुन्हा एकदा दिसतो. अहंकार गेला की आत्मा देखील दिसू लागतो. ढग आले की वादळ वारे दोन्ही जोर करतात. अज्ञानाने विक्षेप अन कल्पना जोर धरतात. ढग आले की वादळ वारे दोन्ही जोर करतात. अज्ञानाने विक्षेप अन कल्पना जोर धरतात. मूर्खपणा अन दुःख अनेक वारंवार येतात. अज्ञानाने असते सर्व होतच राहतात. मूर्खपणा अन दुःख अनेक वारंवार येतात. अज्ञानाने असले सर्व होतच राहतात.